जय श्रीकृष्ण. आपण आता जी गोष्ट ऐकली ना, आपण आता त्याच्याच पुढची गोष्ट आपण कंटिन्यू करणार आहोत. बघा, माझा म्हणजे त्या आजींचा मोठा भाऊ अरुण, तो खूप शांत स्वभावाचा, सुस्वभावी, शांत असा देवाला देवाज्ञा झाली. तर नंतर 2 नंबरचा भाऊ माझा प्रकाश भाऊ, त्याचा पूर्ण दिसण्यासाठी माझ्या वडिलांचा डबल रोल. 6 फूट उंच, नाकी डोळी तरतरीत, बोलका स्वभाव, स्पष्ट वक्ता, जे असेल ते तोंडावर, सिंटोक, मनाने हळवा, दुसऱ्याला मदत करणारा, प्रसंगी धावून जाणारा, कष्टाळू, मेहनती, कलागुण तर भरपूर, रांगोळी, ड्रॉइंग, इलेक्ट्रिकल, फॅन रिवायडिंग, सर्व गुणसंपन्न, नावाप्रमाणे सर्वीकडे प्रकाश टाकणारा, मोठ्यांबद्दल आदर प्रेम करणारा, चांगल्यापैकी मित्र परिवार नातेवाईक धरून चालणारा, कॉमेडी, रडणाऱ्याला हसवणारा भाऊ, जिथे जाईल तेथील वातावरण हसत खेळत करणारा, आईविषयी वडिलांबद्दल प्रेम करणारा, वडिलांच्या शब्दाबाहेर नाही त्यांची इच्छा राखणारा, इमानदार, कष्ट करूनच प्रपंच चालविला, कोणचीच मदत नाही. आजही 62 वर्षीही 8 ते 10 तास काम करतो, खाऊन पिऊन सुखी. त्यांनी पण स्वतःच्या पायावर शून्यातून आतापर्यंत संसाराचा गाडा चालविला, स्वतःचे घर बनविले. भक्तीचा वारसा तर आम्हाला आईकडून मिळाला. 4 भावंडांना दररोज पूजा करतो. शनिवारी उपास आला तर हरिपाठ, बावन्नी, गजाननाची, शिवस्तुती, आरत्या दररोज म्हणतो. वहिनींचं नाव आहे उषा वहिनी. भाऊची उत्तम सर्व प्रसंगी साथ दिली. उन्हाळे पावसाळे सर्व सहन केले. सर्वांना धरून चालणारी सुस्वभावी. पंकज आणि प्राची 2 मुले. पंकज नावाप्रमाणेच कोमल मनाचा, दुसऱ्याला बोलताना दुःख होणार नाही याचा विचार करून बोलणारा. भाऊचा डबल रोलच. देखणा, हुशार, टेन्शन न घेणारा, देणारा, शांत स्वभाव, प्रेमळ आहे त्यात सुख मानणारा, जे आहे त्यात सुख मानणारा, संतुष्ट, आई वडिलांवर परिवारावर प्रेम करणारा, असा मुलगा मिळायला नशीब लागते. हे आमच्या भाऊच्या पुण्यकर्माचे फळ. आपण म्हणतो ना, कर भला तो हो भला. भाऊची खूप इच्छा होती की मी नाही शिकू शकलो, पण मुलांनी खूप शिकावे त्याची तळमळ म्हणून त्यांनी इंग्लिश मीडियम कॉन्व्हेंट मीडियमला शिकविले. मुलांनी त्याचे सोने केले, इच्छा पूर्ण केली. प्राची तिच्या घरी सुखी आहे, सर्वांना धरून चालणारी आहे. प्राचीला 2 मुली आहेत, श्रावणी आणि अन्वी. पंकज आणि दीपाली यांना मुलगी आहे, तिचं नाव आहे गौरी नाही तर जीविका. आणि आता त्यांना एक छोटासा मुलगा आहे, तो आता 1.5 वर्षाचा झालेला आहे. असा त्याचं नाव श्लोक ठेवलेलं आहे. असे हे एक मुलगा एक मुलगी असलेले भाचा आणि भाचेसून. नंतर माझी एक बहीण आहे, तिचं नाव आहे सुमन. तिला सासरी सुमती म्हणतात, म्हणजे सुमन आणि सुमती नाव आहे तिचं, पण आम्ही सगळे सुमन म्हणायचो. पण तिच्या सासरी तिला सगळे सुमती म्हणतात. नावाप्रमाणेच नाजूक. सुमन म्हणजे फूल, कोमल मनाची, इनोसंट, लहान मुलासारखी प्रेमळ. सुमती म्हणजे आणि म्हणजे चांगली मती, मन बुद्धी असलेली, मनात कोणाची विषयी वाईट येणारच नाही. आई वडिलांची खूप लाडकी. शेंडेफळ म्हणून सर्वांची लाडकी. बहीण भक्तिवान, कामात स्वच्छ, नीटनेटकी, श्रद्धावान, सती सावित्री, पती म्हणेल तेच खरं मानणारी, शांत स्वभाव. पती विनायकराव शामराव इंगळे यांचा मुलगा. हे डॉक्टर आहेत. 3 मुली आहेत तिला. तिच्या 3 मुलींचे नाव आहे, एक दीपाली, पुष्पा आणि भाग्यश्री. त्यांच्या घरी त्या सुखात आहेत.
आणि एक मुलगा आहे, त्याला नारायण म्हणतो आम्ही, पण त्याचं दीपक पण नाव आहे. परिवारावर प्रेम करणारा, हुशार, मोठ्यांचा रिस्पेक्ट करणारा, आदर करणारा, कर्तृत्ववान, मातृमुखी, मातृभक्त, पितृभक्त असा हा तिचा मुलगा आहे. 2-3 मुलीच्या पाठीवर झालेला. तसंच असा माझा परिवार, साधा सरळ जीवन जगणारे. मी घरात 3 नंबर लीला. माझ्या आधी मला 3 भाऊ झाले होते, पण तिसरा भाऊ 6 दिवसांनीच देवाघरी गेला. त्याच्या 1.5 वर्षातच माझा जन्म झाला. म्हणून पोषण कमी मिळाले. घरातील सर्व उंच, मीच फक्त 5 फुटाची. त्या काळातही आईचे वडील म्हणजे आजोबा घरातील कोणाचाही जन्म झाला का त्यांच्या डायरीत जन्मतारीख आणि वेळ लिहून ठेवत, नावासहित. माझ्या आईला सावत्र सासू असल्यामुळे माझ्या आजीनेच 5ही डिलिव्हरी पिंपळगाव राजालाच झाली. माझी आजी खूप छान होती. तिने मोठ्या मावशीच्या 8 डिलिव्हरी, मामीच्या 8, लहान मामींच्या 3, मोठ्या मामीच्या 2, मावशी लहान कमला मावशीच्या 4, शांता मावशीच्या 8, सर्वांच्या 50 डिलिव्हरी तरी तिच्या हातून झाल्या असतील. दिवसभर कामात असायची. सगळ्यांसाठी लोणची, वडे, पापड बायांना रोजदारी देऊन करून घ्यायची. एकदम स्ट्रॉंग, खमकी होती. पण मुलीचे प्रेम वडिलांवर खूप होते, कारण ते मुली माहेरी दिवाळी, आंब्याच्या सीझनमध्ये म्हणजे उन्हाळ्यात सर्व जमली का रात्री जागून गप्पा मारत मुलींना चांगलं सांगत संस्कार आजोबांनी पेरले. आजी दिवसभर काम करून थकली का रात्री लवकर झोपायची आणि जाग आली का उठून येऊन बघायची, अजून तुम्ही झोपलेच नाही. असे आमचे प्रेमळ आजोबा. एकुलते एक होते. त्यांना एक बहीण होती. निमगावला तिला दिलेलं होतं. आईने कधी म्हटले का काय बाबा, खामगावला असल्यामुळे सतत म्हणजे दररोज पाहुणे चालूच असतात. नातेवाईक दिवसभर कामे पुरतात. कोणी चहा, जेवण, कोणी मुक्कामी, कोणी बाजाराला, तर कोणी पगाराला, दवाखान्यात ॲडमिट, पेशंट, सोबतची लोक, सगळ्यांना डबे पुरवा, कोणी शेतातील माल विकायला. आमच्याच घरी म्हणजे सेंटर, आमचं घर म्हणजे सगळ्यांचं सेंटर. आजोबांनी सांगावे, असू दे बाई, तुझ्याकडून सेवा होते. सगळ्यांचे पाय तुझ्या घराला लागतात. कोणाचा पाय गुण कसा, तुला आशीर्वाद मिळतो, काही कमी पडत नाही, बरकत राहते. आणि खरंच आमच्या घरी वडील एकटेच कमविणारे होते, तरी कधीच काही कमी पडत नव्हते. आई तर मी शाळेतून आल्यावर मला रिक्षा करून द्यायची आणि लेडीज हॉस्पिटलमध्ये पेशंटला डब्बा नेऊन द्यायला सांगायची. एवढेच नाही तर आम्ही ज्या वाड्यात राहायचो तेथील शेजारी काही खेड्यातील होते. आले का काही कमी जास्त असल्यास बाई, सर्व वाड्याची मास्तरीन बाई. सर्वांनी आईकडूनच मदत, म्हणजे पीठ, रॉकेल, दिव्याला तेल, साखर, कितीतरी सर्वांच्या गरजा भागवायची. परतफेडीचीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थ सेवा. कोणाची लेक होती तर कोणाची बहीण, असे प्रेम करणारे शेजारी असत. खरंच तो काळ खूप चांगला होता. मोकळ्या मनाचा होता, मोकळ्या हाताचा, संकुचित नव्हता. आम्हा भावंडांची नावेही आमच्या आजोबांनीच ठेवली. मोठा भाऊ सकाळी म्हणून अरुणोदयाच्या वेळी झाला म्हणून अरुण ठेवले. दुसरा झाला तेव्हा उजडले होते म्हणून प्रकाश ठेवले. माझे लीला ठेवले. देवाची लीला अगाध आहे. भाऊ गेला आणि मुलगी झाली. आजी म्हणाली हिरा गेला आणि हिरकणी आली. गाणेही बनविले. महादेव पार्वती अरुणोदय झाला, प्रकाश पडला, देवाची लीला जन्माला आली, सुमने फुलली. आजोबांना आम्ही आजोळी गेलो का नातवंडाची घरी नावी बोलवून सर्वांची कटिंग करून घेणे, नखे काढणे, गोष्टी सांगणे. तेही खामगाव कॉटन मार्केट चेअरमन होते. उंच, गोरे, धारदार नाक, मजबूत बांधा, सात्विक विचाराचे. माझ्या माटरगावच्या आजोबांनी त्यांना सांगितले की तुम्ही आता राजीनामा द्या, तर लगेच राजीनामा दिला. वेहाचा शब्द पाडणारे अशी लोक आता होणे
नाही. माझी पुण्य आहे की मी त्यांची नात आहे. मलाही घरी पाहुणे आले का खूप आनंद होई. त्यानिमित्त मावशी, मामा, आत्या, आजी, काका यांच्या भेटी होत. खुशाली कळे. मीही सगळ्यांना प्रेमाने पाणी देणे, चहा देणे, जेवायला वाढणे, आईला स्वयंपाकात मदत करणे, गप्पा ऐकणे. घर छोटे असल्यामुळे 2च रूम होत्या, त्यामुळे स्वयंपाकघरातच जेवणे, तेथेच झोपणे, अभ्यासाला सुट्टी. विशेष म्हणजे चुलीवर स्वयंपाक असायचा. आई गावाला गेली का सर्व जबाबदारी माझ्यावर. आमचे मावशीचे मिस्टर काका नेहमी म्हणत, पार्वताबाईचा घर किती आनंदी आहे. कोणीही येऊ, तिच्या मुलाच्या भाऊच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असते. लीला किती प्रेमाने सर्वांची विचारपूस करते. पोरीला कंटाळाच नाही. आमच्या घरून कधीच कोणी बिना चहा नाश्ता जेवणाचे जात नव्हते. हेच आमच्या आई वडिलांचे संस्कार आहे. कुठलीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थाने करणे. मला लहान असताना टीचर व्हावे वाटायचे. मी इच्छा दादाजींनी बालसंस्कार केंद्राचे संचालक करून पूर्ण केली. मदर टेरेसाकडे पाहून मला नन बनून सेवा करावी वाटायची किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये युनिफॉर्म व्हाईटमधील नर्स बघून नर्स व्हावे वाटायचे किंवा लेडीज पोलीस पण. संसारात पडल्यावर मी काहीच नाही बनू शकले. जीवनात काहीतरी ठसा उमटवायचा राहिलाच. 10वी झाले आणि 1 वर्षांनी माझे लग्न झाले. 17व्या वर्षी लग्न झाले आणि 2 वर्षांनी जयश्री झाली. माझे सासर सुटाळ्याचे वावगे. आमचे लग्न माझे नंदई रामचंद्र बुवा म्हणायचे. ते आमच्या घरी माटरगावच्या शेतात सालगडी म्हणून होते. त्यांच्या घरी पण शेती होती, पण त्यांचे आईवडील बघत म्हणून ते बाहेर काम करत. खूप इमानदार, कष्टाळू, मेहनती होते. कारण माझे वडील खामगावला शिक्षक असल्यामुळे लहाने बाबाही शिक्षक. शेती फक्त आठवड्याला चक्कर. दर रविवारी माझे वडील सकाळी 7 वाजता माटरगावला निघत तर रात्री 8 ते 10 पर्यंत सर्व पाहणी करून, पुढच्या कामाचे नियोजन सांगून, मजुरी देऊन, घरची जी काय शेतातील भाजी, पपई, धान्य घेऊन येत. शेतात ज्वारी, कापूस विकायला बैलगाड्यांनी भरून आणावा लागे. त्यामुळे हे भाऊ आमच्या घरी येत, जेवण करीत, माल विकत आणि परत जात. त्यांनी बऱ्याच वेळा बघितले होते. त्यामुळे त्यांनी सुचविले की माझा साला लग्नाचा आहे. तो नाशिकला असतो. घरात सासू सासरे 2 भाऊ आहेत. 1 वर्षांनी लग्न ठरले. मी नाशिकला आले तेव्हा यांची एक 10 बाय 10 ची रूम होती. रूममध्ये स्टोव, स्वयंपाक, 1 पलंग, थोडीफार भांडी होती, 1 सायकल, एवढीच यांची प्रॉपर्टी होती. भाड्याचं घर होते. 2000 रुपये महिना पगार होता. त्यातच आमचा संसार सुरू झाला. 5 वर्ष आम्ही त्याच रूममध्ये राहिलो. जयश्री राजश्री 2 वर्षाची असताना आम्ही सिडकोतील 1 रूमचे घर घेतले. 20,000चा स्कीमवर हप्त्यानी महिन्याला भाडे न करता घरचे हप्ते असे गणेश चौकात. तिथे 2 वर्ष राहिलो. त्यानंतर 4थ्या स्कीममधले घर घेतले 20,000ला, पण रोखमध्ये. एकदम 10,000 भरले. नंतर 5,000 असे ही 1 रूम होती. पुढे 5 फूट आणि मागे 1 रूमची जागा. 2 वर्षे 1 रूममध्ये राहिलो. नंतर मागची रूम बांधली, तेही लोन काढून कंपनीचे. मी नाशिकला आल्यावर 6 महिन्यांनी माझा भाऊ माझ्या पाठीराखा प्रकाशभाऊ नाशिकला ITI करून आला नोकरीला. बहीण आहे, तू पण नाशिकला जा. तेव्हापासून माझा भाऊ मला मिळाला. आईवडिलांनाही बरे वाटले. 2 बहीण भाऊ आहेत एकमेकांना. मी सातपूर सोडले आणि भाऊ पण घारपुरे घाट नाशिकला घर घेऊन राहायला गेला. पंकजचा जन्म नाशिकचा. त्यानंतर आम्ही वरची रूम बांधली. भाऊ 5 वर्ष वर राहिला. पवन प्राची जन्म इथलाच. नंतर आम्ही दुकान बांधले, हार्डवेअर आणि इलेक्ट्रिकल. बाबांनी त्याच्या रिटायरनंतर नाशिकला घर घेतले सिडकोचे फंडातून. पण आईच्या आजारामुळे त्यांना नाशिकला काही राहू शकले नाहीत. त्यांना दोघांना उर्वरित वर्षे नाशिकला राहायचे होते, पण देवाला ते मंजूर नव्हते. आईला पॅरालिस झाला.
7 वर्षांनी आई देवाघरी गेली. 62व्या वर्षी शेवटी बाबांनी आईचे सेवा म्हणजे काही लागले तर देत. तशी ती शेवटपर्यंत हिंडती फिरती होती, झोपून नव्हतीच. द्वादशीच्या दिवशी जेवायला बसणार, पण बाबांना बोलवायला जिना चढून वर गेली. पडण्याचे निमित्त झाले. तिला माझे पत्र लेखन खूप आवडायचे. दुसरे पत्र मिळेपर्यंत आई आणि अरुण भाऊ मोठ्यांनी वाचत, पारायण करत दुसरे पत्र मिळेपर्यंत. कारण मला माझी आई वडील खूप प्यारे होते. ह्या छोट्याशा आनंदात ते सुख मानत. मी त्यांच्यासाठी दुसरे तर काही देऊ शकत नव्हते. मी सुखी आहे, तुम्ही पण आनंदी राहावे ही सदिच्छा. असे माहेरी गेली का सर्वांना, विशेष आईवडिलांना खूप आनंद होई. कारण माझे बोलणे सतत चालू असे, मग विषय कोणताही असे. कधी आध्यात्मिक, देवधर्माचे, स्वाध्यायाचे. अरुण भाऊ नेहमी म्हणे, तू आली का आईवडील खूप खुश असतात, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. तू राहा आणखी 4 दिवस. त्यांच्याकरता काही देत नव्हते ना, घेत होते, पण फक्त बोलून समाधान मानून. प्रेमाचा भुकेला असतो माणूस, हा प्रेमाचा भुकेला असतो देवासारखा. दुसरे काय पाहिजे, प्रेमाचे 2 शब्द. आम्ही त्यावेळी खूप सुखी होतो, कारण आमच्या अपेक्षा जास्त नव्हत्या. कुठल्याही परिस्थितीत आनंदी राहायचे हे जणू बाळकडू आईने दिले होते. फक्त कष्ट करायचे, कष्टाचे फळ मिळेलच. कष्ट काटकसर करून पैसे जमवायचे. पैसे जमले का मग एक गरजेची वस्तू घ्यायची. पण प्लॅनिंग असायचे. म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे. मी 3 महिन्यात लेडीज जेंट्स कपडे शिकली. शिवण क्लास करून शिवणकामामुळे माझ्याकडे नेहमी पैसे असत. मला जमवायला आणि महिना अखेर यांना काम पडल्यास द्यायला खूप आवडायचे. जयश्रीचे पप्पा नावाप्रमाणेच समाधान वृत्तीचे, त्यामुळे पैशाचा हावरटपणा दोघांनी कधीच नाही केला. ह्यांच्या आमच्या दोन्ही मुली खूप लाडक्या, गुणी, लहानपणापासूनच. दोघींचाही जन्म 7 तारखेचा. तेव्हा 7 तारीख पगार होत असत. एक 7 एप्रिलची आहे आणि एक 7 फेब्रुवारीची आहे. आणि त्यांच्या जन्मापासून आमची खूप प्रगती झाली. एकीच्या वेळी एक घर बुक केले तर दुसरीच्या वेळेस दुसरे घेतले. आम्ही फक्त आमचे पाहिले नाही तर सासरच्या सर्वांना सुखाला दुःखाला विचारून अडीअडचणीला मदत केली. कारण यांनी गरिबी खूप जवळून पाहिली होती. त्यामुळे घरचे दुःखी असल्यावर आपण आनंदात कसे राहू शकणार, त्याकरता मी पण कधीच अडविले नाही. त्यावेळी ह्यांचा ओव्हरटाईम खूप चालायचा. फर्स्ट शिफ्ट, सेकंड आठवड्याभर किंवा सेकंड थर्ड नाईट करून घरी यायचे. पहिले 10 ते 15 वर्ष खूप ओटी मिळत होता. त्यामुळे पगार 1 पट आणि ओव्हरटाईमचे 2 पट असे 3 पगार एका महिन्यात मिळे. खूप कष्ट केले. जेव्हा ओव्हरटाईम बंद झाला तेव्हा आम्ही हार्डवेअरचे दुकान टाकले. 1 शिफ्टला ते सांभाळायचे, एका शिफ्टला मी. मुली पण घर कामात दुकानात मदत करीत. शाळा अभ्यास करून नेहमी कामात असल्यामुळे दोघीही कधी भांडायला वेळच मिळत नसे. घरातील बाहेरील सर्व मला पाहावे लागत असे. असा आमचा गोविंदानी संसार होता. मला वाचनाची खूप आवड होती. वेळ मिळाला का वाचन करणे. कादंबरी, उपन्यास, गुलशन गोवरचे खूप वाचले. शिवाय विणकाम, भरतकाम, वॉलपीस बनविणे, मोपलर विणणे, काही ना काही चालूच असायचे. त्यामुळे मला खूप शेजारी पाजारी जाऊन काठ्याकूट करणे सवयच नव्हती. सगळ्यांशी बाहेरून बोलून विचारपूस करणे, वेळ प्रसंगी मदत करणे. ह्यामध्ये 10 वर्षे केव्हा निघून गेली कळलेच नाही. लग्नाचा 10व्या वर्षानंतर पवनचा जन्म झाला. खूप आनंद झाला. मुलांना मोठे करता करता 20 वर्ष केव्हा निघून गेलीत कळलेच नाही. दिवसामागून दिवस जात होती. जबाबदारीचे ओझे वाढत होते. जयश्रीची 10वी 12वी झाली. राजेश्रीची 10वी. तेव्हा के वाघला मुलींचे कॉलेज डिप्लोमा सुरू झाले. त्यावेळी यांनी कुठलाही विचार न करता दोघींनाही 10,000 हजार रुपये फी भरून टाकून दिले. कम्प्युटर इंजिनिअरिंगला मुलगा मुलगी
भेद न करता त्यांनी पण मेहनत करून मराठी मीडियम असून इंग्लिशमधून शिक्षण पूर्ण केले. दोघांनी नोकरी केली. त्यानंतर 6 महिन्यातच जयश्रीचे लग्न ठरले. राजश्रीने 3 वर्ष जॉब केला. नंतर राजचे लग्न ठरले. दोघी मुली सासरी गेल्या. मला जास्त वेळ होता. पवन 1 वर्षाचा असतानाच मला स्वाध्याय मिळाला. मी बालसंस्कार केंद्र घेऊ लागली. महिला केंद्र, प्रवचन केंद्र, भावफेरी, एकादशीची, स्वाध्यायाच्या प्रेमवर्धन परीक्षा दिल्या. 3 वर्ष पास झाली. 4थ्या परीक्षेपासून जास्त अभ्यास होता. 4 ते 5 पास झाली. 6वी पारंगत राहिली. परीक्षेला नाव दिले. भावफेरी सुरू केली आणि कोरोनाची लाट आली. सगळे चक्र थांबले. आयुष्यात सगळ्यात कठीण वर्षे म्हणजे 2020 गेले. भीती, काळजी, लॉकडाऊन, दुकाने बंद, सर्व व्यवहार ठप्प. तरी भगवंताची कृपा की सर्वांनी काळजी घेतली. ह्यातच पवनचे लग्न झाले. 1 वर्षातच नात कल्याणी झाली. आम्ही तिला आता वेदश्री म्हणतो. माझी सर्वात मोठी नात म्हणजे अनुष्का, दुधावरची साय. तेव्हा मला 16-17 वर्षे आधी मला खूप ताकद होती. तेव्हा चांगली होती, त्यामुळे खूप उत्साह होता, हौस होती. आता त्या मानाने माझी पावर काहीच राहिली नाही. जीव दिवसेंदिवस थकत चालला आहे. त्यामुळे दररोजची दिनचर्यातच शक्ती संपून जाते. कसे तरी जोर आणून करावे लागते. त्यांच्या 3 वर्षांनी अद्वैत झाला. पहिला नातू. खूप आनंद झाला. अनुष्का, अद्वैत बारसे थाटात केले. त्याच्या 8 वर्षानंतर अग्रज झाला. माझा दुसरा नातू. तेव्हाही तब्येत 50%च डाऊन होती. त्याचेही बारसे थाटात झाले. त्याच्या 1 ते 1.5 वर्षात आर्षभ नातू झाला. चंदीगडला त्याचे सगळे 5वी बारसे घरचे घरीच केले. तेव्हाही माझे पायाचे गुडघे खूप दुखत होते. हिमोग्लोबिन 7 वर आले. त्यामुळे गर्भपिशवीचे ऑपरेशन 1 महिन्यानंतर केले. 10 झाल्यावर त्यानंतर माझी तब्येत बरी झाली. परंतु मागील वर्षापासून आणि अरुण भाऊ वारल्यानंतर परत थोडा थकवा जाणवतो आहे. या कोरोनाने सगळ्यांना मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक वृत्तीवर परिणाम झाला. पण आता मला स्वतःकडे दुर्लक्ष चालणार नाही. मला माझी काळजी घ्यावी लागेल. तेव्हाच मी सर्वांची काळजी घेऊ शकेल. जान है तो जहान है. पाय खूप महत्त्वाचे आहे. त्याला परत चांगले करावे लागतील. वय वर्ष 60 ते 60वे सुरू आहे. एवढे वर्षे शरीराकडे पाहायचे काम पडले नाही. शेवटी तेही एक यंत्र आहे. त्यालाही ऑइलिंगची गरज आहे. आणि म्हणून मग मी आता मला जेवढं जमेल, जेवढं झेपेल तेवढे मी घरात मदत करते, काम करते, सगळ्यांना हवं नको ते बघते, स्वयंपाक करते आणि वरून माझं भावफेरी, स्वाध्याय केंद्र आणि बालसंस्कार केंद्र हे चालूच असते. जय योगेश्वर. आवडली का मग तुम्हाला ही गोष्ट? तर नक्की कळवा.